Good morning, students. Today, once again, we are going to deal with 10th standard English lesson an encounter of a special kind. Video number 3. Last period, we have seen till page number 9 and paragraph number 2. With using any time, I gathered a stout stick in one hand and hurled a piece of stone at the marauding langur. The langur was so infuriated that it hardly took any notice of my assault. But then I started throwing more stones. The dogs on their part raised their pitch of cry. Till here we have seen in the last video, या ठिकाणी लेखक एका हातामध्ये काठी आणि दुसऱ्या हाताने दगडाचा वर्षाव त्यांनी त्या ठिकाणी त्या पुरुष किंवा नर जातीच्या वानराकडे केला. त्याचबरोबर कुत्र्याने सुद्धा त्यांच्या बाजूनी जोरदार अटॅक म्हणून मोठ्याने भुंकायला सुरुवात केली. पाहूया पुढे काय होत आहे. The changed circumstances and the sudden unexpected attack from unknown quarters forced the langur to drop the baby from the sloping roof over the veranda. अचानक झालेला जो हल्ला आहे किंवा बदललेली परिस्थिती आहे यामुळे त्या ठिकाणी जे नर जातीचं वानर होतं त्यांनी त्या बेबी लंगरला म्हणजे त्या छोट्या पिल्लाला सोडून दिलं. ते छतावरून वरांड्यावरती गरगळत येऊ लागलं. The baby was listless and appeared to be dead. As its body started to slide down, the excitement of the pack of dogs grew manifold. At the prospect of a good kill and meal, आता ते निस्तेज किंवा निर्जीव अशा प्रकारचं जे वानराचं पिल्लू होतं ते गडगड खाली यायला लागलं. तसं कुत्र्यांचे जे काही उत्साह आहे तो वाढू लागला. त्यांना एक मोठ्या प्रकारचं शिकार आणि त्याचबरोबर जेवण त्या ठिकाणी त्यांना भेटणार होतं. म्हणून कीप द डॉग्स at bay with the sticks. I managed to catch hold of the baby langur's tail just as it tipped over the edge of the tiled roof. The baby appeared inert and lifeless. It was indeed a male baby. आणि त्या ठिकाणी एका हातामध्ये काठी आहे, काठीने कुत्र्यांना बाजूला ठेवलं आणि दुसऱ्या हाताने त्या बेबी लंगरला म्हणजे त्या वानराच्या छोट्या पिल्लाला त्याच्या शेपटीला घट्ट पकडलं आणि अशा प्रकारे ते जे बेबी लंगर होतं ते पूर्णपणे लाईफलेस होतं, म्हणजे पूर्णपणे बेशुद्ध अवस्थेमध्ये होतं. बाय दिस टाइम माय पेरेंट्स अँड सिस्टर हॅड कम आउट ऑन द वरांडा अँड वेअर विटनेसिंग माय रेस्क्यू ऑपरेशन. सम ऑफ आवर नेबर्स हॅड ऑल्सो गॅदर्ड इन द डिस्टन्स. आणि त्याच वेळेस त्यांचे जे पॅरेंट्स आहेत लेखकांचे आणि त्यांच्या बहिणी त्याचबरोबर जे दूरवर असणारे जे काही शेजारी आहेत त्या ठिकाणी गोळा झालेले होते आणि ही जी काही रेस्क्यू ऑपरेशन होतं एक बचाव मोहीम होती त्याचे ते साक्षीदार झालेले होते. आय टूक द बेबी लंगर टू आवर बॅकयार्ड अँड जंटली लेड हिम टू द फ्लोअर इनसाइड द पोल्ट्री कूप. His body was full of deep white marks and scratched. Blood was oozing from some of the wounds. आता या वानराच्या पिल्लाची काय अवस्था झालेली होती. त्याच्या संपूर्ण शरीरामध्ये त्या नर वानराने चावे घेतलेले होते. त्यामुळे संपूर्ण शरीरातून रक्त वाहत होतं. त्यामुळे त्याला अलगद उचलून लेखकाने त्यांच्या घराच्या पाठीमागे असलेलं जे कूप आहे म्हणजे कोंबड्याचं जे खुराड आहे त्या खुराड्यामध्ये त्याला घेऊन गेले आणि द बेबी रिमेन्ड मोशनलेस. त्या स्थितीमध्ये ते अजूनही त्या ठिकाणी निस्तेज अशा अवस्थेमध्ये होतं, बेशुद्ध अवस्थेमध्ये होतं. माय फादर प्रोव्हाइडेड फर्स्ट एड टू क्लीन द वुंड्स अँड स्टॉप द ब्लिडिंग. आय वॉज रिलीव्ड टू फाइंड आउट दॅट द बेबी वॉज ब्रीदिंग इवन दो हिज ब्रीथ्स वेअर शॅलो. आणि त्या ठिकाणी लेखकाच्या वडिलांनी त्याला प्रथम उपचार दिले, त्याच्या जखमा स्वच्छ केल्या आणि त्याचं जे ब्लिडिंग आहे जे रक्तस्राव आहे तो थांबवण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर लेखकाला थोडंसं बरं वाटलं कारण
हायसं वाटलं, कारण त्या ठिकाणी त्यांना त्या छोट्या पिलाचं जे ब्रीदिंग आहे ते जाणवू लागलं. अर्थात ते ब्रीदिंग फार खोलवर होतं, हळूहळू होतं, तरी पण त्या ठिकाणी ते जिवंत असल्याचं पाहून त्यांना थोडासा आनंद झाला. स्प्लॅशेस ऑफ कोल्ड वॉटर मेड द बेबी स्टेअर and after a few shaky attempts he sat up. He was in state of shock and started trembling like a leaf in the wind. अर्थात त्या ठिकाणी पुन्हा त्या लेखकाने त्या चेहऱ्यावरती काही पाण्याचे शिंतोडे मारले आणि त्या शिंतोड्यामुळे ते काही प्रयत्न करून ते कसं बसं उठलं, पण ते उठल्यानंतर असं एखादं वाऱ्यामध्ये झाडाचं पान ज्याप्रमाणे हेलकावे घ्यावं तशा प्रकारे ते हेलकावे घेत चालत होतं. His two little twinkling eyes welled up with tears and he started to sob with a muffled cry, just like a human child would after expressing trauma. म्हणजे त्या ठिकाणी ते त्याचे डोळे जे होते ते डोळे ट्विंकलिंग आईज म्हटलेले आहे. डोळे चमकत होते आणि त्या चमकणाऱ्या डोळ्यातून अश्रू उघळत होते. त्याचबरोबर ते एखाद्या मानवाच्या लहान मुलांप्रमाणे ते हुंदके देऊन रडत होतं. आय ऑफर्ड हिम अ peeled banana which he accepted with his unsteady hand and began taking hesitant bites. त्यानंतर लेखकाने त्याला एक सोललेली केळी दिली आणि ते त्याच्या हलणाऱ्या हाताने पकडले, कसं तरी घेतलं आणि त्याचे चावे घ्यायला सुरुवात केली, म्हणजे ते केळ खायला सुरुवात केली. My attention was fixed on the revival of the baby langur. Suddenly I had an uncanny feeling of being watched. लेखकाचं संपूर्ण लक्ष त्या बाळाकडे होतं, त्याच्या पुनर्जीवनाकडे होतं आणि त्यामुळे सतत त्या जखमाकडे किंवा त्या रक्ताकडे पाहिल्यामुळं थोडंसं त्यांना विलक्षण अशा प्रकारचं फिलिंग येऊ लागल्या. आय टर्न अवे फ्रॉम द कूप अँड लुक्ड अप. त्यामुळे ते थोडंसं त्या खोरड्यापासून बाहेर आले आणि त्यांनी वरती पाहिलं. देअर सॅट द मदर langur ऑन द किचन रूफ वॉचिंग एव्हरी मूव आय मेड. आणि त्या ठिकाणी त्या बाळाची आई प्रत्येक माझी जी हालचाल आहे ती तिथून पाहत होती, त्या छतावरून बघत होती. शी सिम्पली सॅट देअर क्वाइटली ॲज इफ कन्व्हिन्स्ड दॅट नो हार्म वॉज बीइंग डन टू हर चाइल्ड. आणि त्या ठिकाणी ती शांत का बसलेली असेल असं मला नंतर वाटलं की तिला अशी खात्री पटलेली असावी की माझ्यामुळे त्या बाळाला किंवा आमच्यामुळे त्या बाळाला तिच्या कुठल्या प्रकारची इजा होत नव्हती हे तिला जाणवलेलं होतं आणि म्हणून ती त्या ठिकाणी शांत बसलेली होती. Meanwhile the baby sensed the presence of his mother and started to sob and cry little louder. आणि या मधल्या काळामध्ये नकळत त्याचं लक्ष त्या पिलाचं लक्ष त्याच्या आईकडे गेलं. त्याला जाणीव झाली आपली आई आहे या ठिकाणी आणि मग त्याने अजूनच जोराने हुंदके देऊन रडायला सुरुवात केली. I retreated from the door of the spoof to allow the mother access to her baby. आणि मग तिथून थोडं लेखक पाठीमागे सरले जेणेकरून त्याची आई त्या ठिकाणी त्या बाळाजवळ यावी, हा उद्देश होता. Immediately the mother descended on the floor of the coop and picked up the baby in her arms. त्याबरोबर लगेच त्या ठिकाणी त्या बाळाची आई जी वर छतावर बसलेली होती ती खाली उतरली आणि ताबडतोब खाली येऊन तिने त्या कोंबड्याच्या खोरड्यामध्ये असलेल्या आपल्या बाळाला उचलून घेतला आपल्या हातामध्ये. शी गेव द बेबी अ थ्रू बॉडी इन्स्पेक्शन टू चेक हिज इंजुरीज अँड देन कडल हिम टाइटली इन हर bosom. The baby found great solace in her caring arms. आणि तिने मग त्या ठिकाणी बाळाला हातामध्ये घेऊन सगळे अगदी निरीक्षण केलं, बारकाईने पाहणी केली, किती जखमा झालेले ते पाहिलं आणि त्याला आपल्या छातीजवळ घट्ट पकडलं. तेव्हा त्या बाळाला आपल्या आईच्या त्या केअरिंग आर्म्स मध्ये किंवा त्या काळजी घेणाऱ्या हातामध्ये थोडंसं हायसं वाटलं किंवा बरं वाटलं. द मदर सॅट स्टील विथ द बेबी इन हर लॅप for a few minutes. It was almost as if she was pondering over her options and trying to figure out how she could keep the baby safe from further assault. आणि काही मिनिट त्या ठिकाणी
त्या बाळाची जी आई आहे ती त्या ठिकाणी शांत बसली आणि ती इकडे तिकडे पाहत होती की अजून कुठल्या प्रकारचा हल्ला वगैरे आपल्यावर होतो की काय, आणि त्यातून आपल्याला जाण्याचा मार्ग वगैरे कोणत्या पद्धतीने गेलं पाहिजे ही जणू काय ती पाहत होती किंवा त्याचा विचार करत होती. किंवा जो झालेला हल्ला आहे त्या हल्ल्याचा त्याच्या मनावर परिणाम झालेला होता, त्यामुळे ती त्याचा विचार करत होती. For a few seconds the mother langur looked straight into my eyes. Even today I cannot forget that look in her eyes, showering silent gratitude on me for saving her child. आणि काही सेकंद त्या बाळाच्या आईने लेकाच्या डोळ्यामध्ये पाहिलं आणि ती जी नजर आहे त्या नजरेमुळं लेखक सांगतात की ती आजही पाहणं त्या आईचं जे आहे किंवा तिचे जे डोळे आहेत बोलके डोळे ते आजही मला आठवतात. जणू काय ती तिच्या डोळ्यांनी मला सांगत होती किंवा माझे आभार मानत होती. तिच्या बाळाला त्या ठिकाणी मी वाचवलं होतं म्हणून त्याचं ते आभार मानण्यासाठी ती माझ्याकडे पाहत होती. आय वॉज ओव्हरवेल्म्ड बाय इमोशन, द सेंटिमेंट अँड द वे शी सेड थँक्स टू मी. देअर सॅट अ युनिव्हर्सल मदर होल्डिंग अ स्ट्रिकन चाइल्ड इन हर लॅप. आणि काही वेळ मी सुद्धा अतिशय भारावून गेलो. माझ्या ज्या भावना आहेत त्या भावना त्या ठिकाणी उत्तेजित झाल्या किंवा मला असं वाटलं की या ठिकाणी जे रिलेशन आहे किंवा जे पद्धतीने त्या आईनं आपल्याला थँक्स म्हटलेलं आहे, आभार मानलेले आहे, त्यावेळेस मला असं वाटलं की त्या ठिकाणी ती एका वानराची आई बसले नसून ही युनिव्हर्सल मदर आहे. म्हणजे जगामध्ये ज्या ज्या आई आहेत त्यातली ती एक आई त्या ठिकाणी आपल्या बाळाला आपल्या मांडीवरती घट्ट पकडून बसलेली होती. Then in a flash she jumped with the baby clinging to her belly and reached our kitchen room. नंतर तिने क्षणार्धामध्ये त्या बाळाला घट्ट पोटाशी पकडलं आणि किचन रूम वरती ती उडी मारून गेली. She surveyed the area for the vicious male langur and then leaped away in the direction opposite to the place of violent encounter. आणि नंतर तिने त्या ठिकाणी वरती गेल्यानंतर इकडे तिकडे पाहिलं त्या मेल लंगर जो विसियस अशा प्रकारचा जो विचित्र किंवा जो विकेट इव्हिल दुष्ट अशा प्रकारचा जो काही वानर होता त्याला पाहिलं आणि ज्या ठिकाणी तो वाईट घटना घडलेली होती किंवा हिंसक जो सामना झालेला होता त्याच्या विरुद्ध दिशेने ती निघून गेली. The brief meeting with the mother and the baby langur convinced me that interspecies communication and mutual trust is indeed a reality, and should anyone strike the right chord, the relationship hums into action. आणि ही जी काही छोटीशी जी मीटिंग होती तिच्या आईबरोबर झालेली त्या बाळाच्या, त्यामुळे लेखकाला असं जाणवलं की जे आपण मानव आणि जे इतर जाती आहेत म्हणजे इंटरस्पेसीज आहेत, जे वेगवेगळ्या प्रकारच्या जातीमधील एकमेकांची जी काही ओळख आहे ती ओळख त्या ठिकाणी एक रिलेशन आहे त्याच्यामध्ये एक बंधन तयार होतं किंवा एक बंध तयार होतं. आणि हे जे मदर आणि रायटर यांच्यामधलं जे रिलेशन आहे त्याच प्रकारचं तयार झालेलं होतं. द मदर लंगर शोड मी दॅट फूड वॉज नॉट द ओनली रिझन मीन्स ऑफ कम्युनिकेशन बिटवीन मॅन अँड ॲनिमल. आणि त्या मदर लंगरने म्हणजे त्या वानराच्या आईनं असं दाखवून दिलेलं होतं की फक्त अन्न हे त्या ठिकाणी कम्युनिकेशनचं साधन मानवामधलं आणि प्राण्यामधलं असू शकत नाही, तर त्याच्या पलीकडे काहीतरी असतं. बट दॅट देअर वेअर अदर मीन्स ऑफ इस्टॅब्लिशिंग अ बॉन्ड थ्रू ट्रस्ट, कंपॅशन अँड म्युच्युअल अंडरस्टँडिंग. आणि तो एक बंध तयार झालेला असतो ते म्हणजे प्राणी आणि मानवामधला तो म्हणजे एकमेकाबद्दल असलेलं प्रेम किंवा दयाळूपणा, त्याचबरोबर एकमेकाचं अंडरस्टँडिंग म्हणजे एकमेकाला समजून घेणं आणि एकमेकाबद्दल असलेला विश्वास. अशा प्रकारची घटना त्यांच्या आयुष्यामध्ये घडलेली होती. आणि लेखक पुढे सांगतात 55 years have passed since that day. त्या दिवसाला जवळजवळ 55 वर्ष होऊन गेलेली आहे. आय एम नाउ 70 years old. आणि आता ते 70 वर्षाचे आहेत. बट स्टील आय फॉन्डली रिमेंबर दॅट एनकाउंटर ऑफ अ स्पेशल काइंड. आणि तरी सुद्धा आजही मला तो जो काय एनकाउंटर आहे, विलक्षण अशा प्रकारची घटना किंवा सामना जो आहे तो आजही मला त्या ठिकाणी आठवतो. म्हणजे ती जी घटना घडलेली आहे ती लेखकाच्या 15व्या वर्षी घडलेली घटना आहे. आणि आता लेखक 70 वर्षाचे झालेले आहेत
तरी सुद्धा ती जी घटना आहे ती घटना त्यांना आहे तशी आठवते आणि ते आठवल्यानंतर मानव आणि प्राणी यांच्यामध्ये जे नातं आहे ते नवीन नातं त्यांच्या मनामध्ये घोळत राहतं. अशा प्रकारची छोटीशी गोष्ट आहे. आणि आता आपण त्यातले जे काही क्वेश्चन आहेत ते क्वेश्चन कडे बघूया, त्याचे आन्सर्स पाहूया. आता पहिला क्वेश्चन आहे, व्हॉट वॉज द प्रोफेशन ऑफ द रायटर्स फादर. तुम्ही कशा पद्धतीने वाचन केलेलं आहे टेक्स्ट बुकचं याच्यावर डिपेंड आहे या उत्तराचं. उत्तर देताना आपण काय करतो, जी सहाय्यकारी क्रियापद असतात WH क्वेश्चन मध्ये त्याच्या पुढून उत्तराची सुरुवात करतो, नंतर क्रियापद घेतो. म्हणून आपण सुरुवात करणार इथून पुढे. द प्रोफेशन ऑफ द रायटर्स फादर वॉज, या पद्धतीने आपण लिहू शकतो. किंवा अगोदर प्रोफेशन लिहायचं व्हॉटच्या ऐवजी आणि नंतर पुढे आहे तसं वाक्य लिहायचं चालतं. तर आपण कसं लिहू शकतो बघा दोन पद्धतीने. द प्रोफेशन ऑफ द रायटर्स फादर वॉज अ मेडिसिनल प्रोफेशनल वर्किंग फॉर अ प्रायव्हेट कंपनी इन राणीगंज इन वेस्ट बेंगाल. किंवा इथं सुरुवातीलाच आपण तो प्रोफेशन लिहू शकतो, रायटर्स फादर वॉज अ मेडिसिनल प्रोफेशनल, असे उत्तर या ठिकाणी लिहू शकतो. पुढे आहे डिस्क्राइब द कॅम्पस वेअर द रायटर्स फॅमिली लिव्ह. जो कॅम्पस आहे, कॅम्पस म्हणजे जो परिसर आहे, जो एरिया आहे त्या कंपनीचा, तो आपल्याला डिस्क्राइब करायचा आहे. त्या ठिकाणी आपण ते ऑफिसरचा जो क्लब आहे बाउंड्री वॉल, त्याच्यामध्ये आपण सांगू शकतो की द कंपाउंड वॉज लक्झरियस विथ ग्रीन ग्रास, कलरफुल फ्लॉवर्स अँड अ होस्ट ऑफ टॉल and majestic trees, the seasonal vegetable in the kitchen gardens, as well as the den in an aswatha tree nearby. And it was a description of the campus. Now the next question, how did the family relax after lunch? After lunch म्हणजे दुपारच्या जेवणानंतर त्यांची फॅमिली जी आहे रायटरची कशा प्रकारे रिलॅक्स होत होती किंवा कशा प्रकारे स्वतःला आराम देत होती. तर याचं उत्तर काय देणार आपण, द रायटर्स फॅमिली किंवा द फॅमिली रिलॅक्स्ड आफ्टर लंच बाय टेकिंग द आफ्टरनून नॅप. दुपारची वामकुक्षी घेऊन ते स्वतःला रिलॅक्स करत होते. फोर्थ क्वेश्चन आहे, व्हॉट विकेड कस्टम इज प्रॅक्टिस्ड बाय एनिमल्स हु लिव्ह इन ग्रुप्स. जे प्राणी ग्रुप्स मध्ये राहतात, गटाने राहतात, त्यांच्यामध्ये कुठल्या प्रकारची पद्धत असते किंवा कुठल्या प्रकारची सिस्टम असते. तर ती सिस्टम सांगताना आपण असं सांगू शकतो की त्या ठिकाणी त्या ग्रुपमध्ये एक ठरलेलं असतं किंवा एक पद्धत असते. ती पद्धत काय असते, देर वॉज अ टेरिबल कस्टम किंवा देर इज अ टेरिबल कस्टम इन द एनिमल क्लॅन, and according to which a dominant male usually does not allow another male baby or adult to survive within its group. हे आन्सर आपण त्या ठिकाणी लिहू शकतो की जे तुम्हाला पेज नंबर 9 वरती मिळेल. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, व्हॉट अटेम्प्ट्स हेल्प्ड द बेबी लंगूर टू रिवाइव. कोणत्या प्रयत्नामुळे ते बेबी लंगूर जे आहे, छोटे पिल्लू जे आहे वानराचं, ते जिवंत झालं किंवा थोडंसं त्याच्यामध्ये जीव आला. त्यामध्ये पहिली गोष्ट आपल्याला सांगावी लागेल, द फर्स्ट अटॅम्प्ट डन बाय द रायटर्स फादर, ही गेव इट फर्स्ट ऍड अँड देन रायटर गेव peeled a banana and he splashed some water on his face. Then next question, when did baby Langur finally find comfort? बेबी लंगूरला शेवटी कशामध्ये त्याला बरं वाटलं, केव्हा त्याला बरं वाटलं, हायसं वाटलं, छान वाटलं. तर त्याचं उत्तर आपण पेज नंबर 10 वरती आहे ते देऊ शकतो. द बेबी लंगूर फाउंड ग्रेट सोलेस इन हर मदर्स आर्म, और बेबी लंगूर फाइनली फाउंड कंफर्ट इन हिज mother's caring arms. Next question, what truth about animal human relationship did this incident reveal to the narrator? मानव आणि प्राणी यांच्यामधलं कुठलं सत्य त्या ठिकाणी लेखकाला त्या दिवशी समजलं.
कुठलं सत्य होतं ते? The writer revealed the truth that the relationship between the animal and human is not depending on only the food. It is beyond that. It is depend upon the trust, compassion, and the mutual understanding. And this answer will be found on the 11 number page. You can see there. And the last question here: what did the mother seem to convey the narrator? The mother seemed to convey the narrator great thanks for saving her child. And now we will turn towards the English workshop. Here are some examples in the first question, and whether you are agree or disagree, you have to tell it with the reference of the books or the text. या टेक्स्टचा आधार घेऊन तुम्हाला जे स्टेटमेंट आहे ते ऍग्री आहात का डिसएग्री ते सांगायचं आहे. फॉर एक्झाम्पल फर्स्ट बघा, द कंपाउंड वेअर द रायटर वॉज लिव्हिंग रिच इन मदर्स नेचर्स बॉन्टी. ज्या ठिकाणी लेखक राहत होते ते तो परिसर जो आहे तो कंपाउंड आहे किंवा जे कुंपण आहे ते एकदम छान होतं किंवा भरपूर त्या ठिकाणी रिच इन नेचर्स बॉन्टी म्हटले म्हणजे पूर्णपणे निसर्ग त्या ठिकाणी एकवटलेला होता असं म्हटलेलं. तर या स्टेटमेंटची आपण ऍग्री असणार आहे, कारण त्या ठिकाणी त्याचं रिझन सांगताना आपण काय म्हणणार, आय ऍग्री विथ दिस स्टेटमेंट बिकॉज द कंपाउंड वॉल वॉज लक्झरियस विथ ग्रीन ग्रास, कलरफुल फ्लॉवर्स. टोटली जे काय आहे त्या ठिकाणी ते सगळं तुम्हाला त्या ठिकाणी सांगायचं आहे. त्यानंतर सेकंड सेंटेन्स आहे, holidays provide us an opportunity to read various magazines and storybooks. की हॉलिडेज म्हणजे सुट्टीचे दिवस जे असतात त्यामुळे आपल्याला वाचनाची संधी मिळते, आणि त्या संधीमध्ये आपण मॅगझिन्स वाचू शकतो किंवा काही गोष्टींची पुस्तक वाचतो. तर याचं सुद्धा तुम्ही ऍग्री असणार निश्चितपणे. आय ऍग्री विथ द स्टेटमेंट बिकॉज हॉलिडेज प्रोव्हाइड्स द एनी चाइल्ड टू रीड एनी काइंड ऑफ books or magazines because they had very much empty periods and they use that empty period for their reading. Third sentence आहे, the narrator made a mistake by saving the baby langur. हे डिसएग्री आपण असणार सेंटेन्स, कारण बेबी लंगोरला वाचून रायटरला असं वाटलं का की मी फार चूक केलेली आहे वगैरे? नाही, उलट रायटरला आनंद वाटला. ते आपण इंग्लिश मध्ये सांगायचं आहे फक्त, the narrator did not make any mistake by saving the baby langur because the writer was very much eager to save the life of that baby langur, so that he had taken that baby langur in the coop and given it food and great treatment. So it is a disagree statements. Next, animals cannot convey emotions. म्हणजे प्राण्याला भावना वगैरे व्यक्त करता येत नाही. तर हे सुद्धा आपण डिसएग्री असणार, कारण त्याचं उदाहरण आपण देऊ शकतो की the way the mother of that baby langur thanked the writer by looking into his eyes, and she wanted to tell thanks for saving her child. And the last there, the narrator was 55 years old when this incident occurred. जेव्हा ही घटना घडली तेव्हा लेखक 55 वर्षाचे होते असं म्हटलेलं आहे. So you will actually give the answer, that is disagree, because the last sentence indicate that age of the writer when that incident took place. 55 years have passed since that day. I am now 70 years old. This statement proves that at that time writer was only 15 years older.
Then match the phrases given in group A with their meanings in group B. You have to find out the meaning in the B group. The phrases are given in the group A. See the first one, to be a part and parcel of. For this 6 numbers answer is there, to be an essential or integral part. B, to be engrossed in. त्याचं उत्तर आहे टू बी कम्प्लिटली ऑक्युपाइड इन. सी चं उत्तर बघा टू टेक नोटीस ऑफ. त्याचं उत्तर पहिलं आहे टू ऑब्झर्व अँड गिव्ह अटेन्शन. त्यानंतर डी आहे टू फिगर आउट. त्या टू फिगर आउटचं उत्तर दिलेलं आहे सेकंड नंबरला टू बी एबल टू सॉल्व प्रॉब्लेम. नंतर ई आहे टू पॉन्डर ओव्हर आणि याचं जे उत्तर आहे पॉन्डर ओव्हरचं ते 4 नंबरचं आहे बी मधलं टू थिंक अबाउट सिरियसली. त्यानंतर एफ मध्ये बघा टू बी ओव्हरवेल्ड बाय. टू बी ओव्हरवेल्ड बायचं उत्तर त्या ठिकाणी तुम्हाला बी ग्रुप मध्ये कुठे मिळेल 7th नंबरला. टू बी अफेक्टेड इमोशनली इन अ पॉवरफुल वे. त्यानंतर जी आहे इन अ फ्लॅश क्षणार्धामध्ये त्याचं उत्तर तुम्हाला बी ग्रुप मध्ये 8व्या क्रमांकाला व्हेरी क्विकली असं त्याचं उत्तर आहे. आणि त्याचा शेवटचा आहे टू फाइंड अ सोलॅस. उरलेलं जे आहे बी मधलं ऑप्शन 3 नंबरचं टू फाइंड कम्फर्ट अँड पीस असं त्याचं उत्तर आहे. त्यानंतर थर्ड क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये तुम्हाला 2 प्रश्न विचारलेले आहेत आणि त्याचं तुम्हाला स्वतःचं ओन वर्ड्स मध्ये उत्तर द्यायचं आहे, स्वतःच्या शब्दामध्ये उत्तर द्यायचं आहे. व्हाय डिड नॅरेटर इग्नोर द बार्किंग ऑफ डॉग्स. लेखकाने त्या कुत्र्याच्या भुंकण्याकडे दुर्लक्ष का केलं. पहिलं कारण आहे द रायटर वॉज व्हेरी मच एन्ग्रोस्ड इन रीडिंग हिज बुक्स, स्टोरी बुक्स, ॲडव्हेंचर बुक्स. अँड सेकंड रिझन ही इग्नोर्ड द noise of that barking dogs because he was thinking that it might be the hapless dogs or it might be a regular barking of the dogs who had cornered the baby pig in one corner. The second question is there, why did Mother Langur make no effort to grab her baby from the coop. की त्या ठिकाणी त्या बाळाची आई आहे तिने कुठल्या प्रकारचे प्रयत्न त्या बाळाला घेण्यासाठी किंवा पकडण्यासाठी त्या ठिकाणी का नाही केले की जेव्हा ते बाळ त्या कूप मध्ये म्हणजे त्या लेकरं त्या ठिकाणी त्याला इलाज करत होते तेव्हा तिने कुठल्याही प्रकारचा प्रयत्न का नाही केला. त्याची 2 कारण आहेत. बिकॉज शी वॉज वॉचिंग इच अँड एव्हरी मुवमेंट ऑफ द रायटर. आणि दुसरं आहे शी वॉज व्हेरी मच कन्व्हिन्स्ड दॅट हर बेबी वॉज नॉट harmed by that writer and his family and his child is very much safe there. Then the question number 4 is there. By reading book you have to give the numbers. Here about 13 lines are given from the text and you have to give the number only. Then question number 5 is there. Discuss the following and write about it in your own words in 5 to 6 lines. खालील प्रश्न चर्चा करून तुम्ही तुमच्या शब्दांमध्ये 5 ते 6 ओळींमध्ये उत्तर लिहायचं आहे. पहिला प्रश्न आहे व्हॉट वुड यू डू इफ यू फाउंड एन इंज्युअर्ड बर्ड व्हाईल रिटर्निंग फ्रॉम युअर स्कूल. पर्सनल रिस्पॉन्स आहे जेव्हा तुम्ही शाळेतून घरी परत येत असाल आणि तुम्हाला एखादा जखमी पक्षी वगैरे भेटला किंवा रस्त्यामध्ये पडलेला दिसला तर तुम्ही काय कराल. तर याच पद्धतीने तुम्ही इथला जो प्रसंग आहे तोच प्रसंग तुम्ही त्या ठिकाणी नॅरेट करू शकता. फक्त त्या बेबी लंगरच्या ऐवजी तुम्ही त्या ठिकाणी त्या बर्ड्सचं नाव त्या ठिकाणी फक्त लिहू शकता किंवा बर्ड्स असं लिहू शकता. देन सेकंड क्वेश्चन इज देअर व्हॉट ओपिनियन डू यू फॉर्म अबाउट द नॅरेटर फ्रॉम द स्टोरी. या स्टोरी मधून रायटरचं काय आपल्याला म्हणजे स्वभाव कळतो किंवा रायटर बद्दलचं आपलं मत काय तयार होतं. तर अर्थातच ही इज व्हेरी काइंड brave boy as well as he was very much love towards the animals and he has done great effort to save the life of that baby langur. Now the question number 6 is there. Complete the following and write a paragraph
ऑन ईच ऑफ द गिवन ऍक्टिव्हिटीज. खाली काही ऍक्टिव्हिटीज दिलेले आहे मदर चाइल्ड रिलेशनशिप बद्दल आणि इंज्युर्ड ॲनिमल्स बद्दल. त्या अगोदर आपल्याला पूर्ण करायचं ऍक्टिव्हिटी आणि नंतर त्याच्यावरती पॅराग्राफ लिहायचा आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 7 जो आहे त्याच्यामध्ये एक लार्ज वर्ड दिलेला आहे, मोठा शब्द दिलेला आहे. त्याच्यापासून आपल्याला 3 अक्षरी 4 अक्षरी आणि 5 ते 6 अक्षराचे शब्द तयार करायचे आहेत. नंतर क्वेश्चन नंबर 8 आहे ट्रान्सलेशनचा. मराठी वाक्य 2 दिलेले त्याचे इंग्लिश मध्ये ट्रान्सलेशन करायचं आहे. जल सेवा हीच तर ईश्वर सेवा आहे किंवा ईश्वर सेवा, आणि दुसरा आहे पेरा तसे उगवते. तर याचं उत्तर तुम्ही लिहू शकता जल सेवा हीच तर ईश्वर सेवा, सर्व्हिस टू मॅन इज सर्व्हिस टू गॉड, आणि पेरावे तसे उगवते याचे इंग्लिश मध्ये कन्वर्ट करायचं असेल तुम्हाला ॲज यू सो सो शॅल यू रीप असे त्याची उत्तर आहे. त्यानंतर राईट अ पॅराग्राफ अँड गिव्ह अन अप्रोप्रिएट टायटल टू इट, यूज द फॉलोइंग पॉइंट्स. खाली दिलेल्या मुद्द्याच्या आधारे एक पॅराग्राफ लिहायचा आहे आणि त्याला तुम्ही एक शीर्षक द्यायचं आहे. बघा प्रयत्न करून पहा. त्यानंतर कंप्लीट द रिमेनिंग ब्लॉक्स डिटरमिनिंग द टाइप्स ऑफ न्यूज. द टाइप्स ऑफ न्यूज या ठिकाणी 2 तुम्हाला दिलेले आहेत, एक बिझनेस न्यूज आणि स्पोर्ट्स न्यूज. त्यामध्ये तुम्ही दुसरं नॅशनल इंटरनॅशनल किंवा सिनेमा हॉलिवूड बॉलिवूड असं काही त्या ठिकाणी न्यूज देऊ शकता. खाली तुम्हाला त्या ठिकाणी रिपोर्ट येण्यासाठी काही पॉइंट दिले. हेडलाईन म्हणजे टायटल, डेडलाईन म्हणजे त्या डेडलाईन मध्ये डे डेट प्लेस आणि रिसोर्स म्हणजे कुणी रिपोर्टर वगैरे त्याचं नाव त्या ठिकाणी येऊ शकतं. इंट्रो मध्ये घडलेली घटना आहे ती थोडक्यात सांगायची असते. त्यानंतर शॉर्ट कंटिन्यूइंग पॅराग्राफ, ती पूर्णपणे सविस्तर कशी घटना घडली ती शॉर्ट कंटिन्यूइंग पॅराग्राफ मध्ये लिहायची आहे. आणि शेवटी कन्क्लुजन. अशा पद्धतीने हा पॅराग्राफ पूर्ण करायचा आहे. खाली काही हेडिंग दिलेली आहे, ती हेडिंग वाचून त्यावरती पण पॅराग्राफ तयार करायचा आहे. त्याचा एक नमुना कशा प्रकारे पॅराग्राफ तयार करायचा असतो त्याचा एक नमुना खाली दिलेला आहे. टायगर्स अटॅक्ड अ 8-year-old बॉय इज मिसिंग हियर ॲट राजीव गांधी नॅशनल पार्क असं हेडिंग द्यायचं आणि नंतर मग डेडलाईन, लीडिंग लाईन किंवा बॉडी ऑफ द रिपोर्ट आणि कन्क्लुजन वगैरे त्या ठिकाणी लिहायचं आहे. लँग्वेज स्टडी मध्ये तुम्हाला एक्झाम्पल शोधायचे आहेत प्रेझेंट पार्टिसिपलची आणि कंटिन्युअस टेन्सची. ती शोधून तुम्ही जसं की ट्विंकलिंग आईज आणि स्टार्टेड ट्रम्बलिंग अशा प्रकारे पुस्तकामध्ये काही वाक्य आहेत प्रेझेंट पार्टिसिपलची आणि कंटिन्युअस टेन्सची, ती शोधून त्या ठिकाणी तुम्ही लिहायची आहे. आणि दुसरा प्रश्न आहे स्पॉट द एरर आणि करेक्ट द फॉलोइंग सेंटेन्सेस. आता एरर काय आहे त्यामध्ये मी सांगतो. फक्त पहिल्या वाक्यामध्ये लेटच्या ऐवजी ले पाहिजे, दुसऱ्या वाक्यामध्ये वेअरच्या ऐवजी वॉज पाहिजे कारण स्ट्रेंजर म्हटलं तर एकच आहे. त्यानंतर माय सिस्टर अँड आय म्हटलेलं आहे त्यापुढे शेअर्स लिहिलेले आहे, ते शेअर्स चुकीचं आहे. त्या शेअरच्या ऐवजी फक्त शेअर पाहिजे, येस निघून जातो. त्यानंतर पुढच्या वाक्यामध्ये वन ऑफ माय फ्रेंड म्हटलेलं आहे, वन ऑफ माय फ्रेंड्स असं पाहिजे, त्यामुळे येस हा तिथे मिसिंग आहे. त्यानंतर अ फ्लॉक ऑफ बर्ड्स वेअर म्हटले त्या ठिकाणी वॉज पाहिजे कारण flock of bird is a singular subject. In this way you can solve this question. Now the next one is there change of tenses आहे. पहिला ठिकाणी तुम्हाला past perfect tense बनवायचा आहे. मग टूचं तुम्हाला काय करावं लागेल, past perfect म्हटलं तर had taken असं करावं लागेल. त्यानंतर दुसरा टेन्स प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स करायचा आहे. तुम्हाला त्यावेळेस sat च्या ऐवजी काय करावं, she is simply sitting असं बनावं लागेल. त्यानंतर पुढचं वाक्य आहे सिंपल प्रेझेंट टेन्स, यामध्ये तुम्हाला लुक्ड दिलेला आहे, त्या लुकच्या ऐवजी तुम्हाला लुक्स येस प्रत्यय लावा, लुक करून त्याला येस प्रत्यय लावावा लागेल, लुक्स असं लिहावं लागेल. आणि शेवटचा जो आकडा आहे यातला त्यामध्ये काय चूक आहे बघा, सॉरी कुठलं सेंटेन्स मध्ये तुम्हाला सिंपल फ्युचर बनवायचं, त्यामुळे तुम्हाला सर्वेडच्या ऐवजी फक्त काय करावं लागेल, शी विल सर्वे द एरिया. पुढचं वाक्य आहे तसं पद्धतीने लिहून तुम्हाला ते वाक्य पूर्ण करावं लागेल. अशा प्रकारे तुम्हाला हा इंग्लिश वर्कशॉप तुमच्या नोटबुकमध्ये कंप्लीट करायचा आहे. ओके, नाउ थँक्यू.